नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ आदरणीय देवेंद्र फडणवीस दिल्लीत पंतप्रधानांना भेटले मोठी फाईल घेऊन आणि बाहेर आल्यावर त्यांनी सांगितलं, की खरंच एक वेळा पंतप्रधानांना भेटलं तर असा हुरूप येतो. महाराष्ट्राच्या कितीतरी विकासाच्या योजना आता मी सुरू करणार आहे. सगळे प्रश्न मी पंतप्रधानांसोबत डिस्कस केले आणि सगळ्यांचं सोल्युशन मिळालेलं आहे. मागच्या 3-4 दिवसापासून दिल्लीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, त्यांचे मंत्री सगळे डेरा घालून बसले आणि एकाएक सगळ्यांना पूर्ण कॅबिनेट, अर्धी कॅबिनेट इथे आहे आणि त्या सगळ्या कॅबिनेटला एकच म्हणणं आहे, की आम्ही आता महाराष्ट्राचा विकास करतो रे बाबा. दिल्लीत येतो म्हणजे काय येतो? जलशक्ती मंत्रालयात आता आम्ही जातो. तिथे पिण्याच्या पाण्याच्या बद्दल आता बोलणार आहे. अमित शहासोबत आम्ही कांद्याचे भाव ठरवलेले आहे, ऊसाचे भाव ठरवलेले आहे. त्यांचं म्हणजे एकनाथ शिंदे जे सांगत होते पत्रकारांना, दिल्लीची मदत मागायला लाज थोडी वाटते. आपण दिल्लीत यायला पाहिजे, आपण मदत घेतली पाहिजे दिल्लीची. बिलकुल घ्या साहेब, बिलकुल घ्या. पण कुठपर्यंत तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेचं बिल फाडणार? निवडणूक लढताना आम्ही सत्तेत याच्यासाठी येतोय, की आम्हाला शेतकऱ्यांचं, बळीराजाचं भलं करायचं आहे. महाराष्ट्राच्या अंतिम व्यक्तीला फार मोठं बनवायचं आहे. महाराष्ट्राला विकास करायचा आहे. 3 ट्रिलियन इकॉनॉमी करायची आहे. अशा फोकनाळ्या मारता आणि सत्तेत येता फक्त आपलं स्वतःचं भलं करून घेण्यासाठी. कित्येक सरकारं आली, सरकारं गेली, पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मरणाच्या याद्या लांबच होत चालल्या. 2 तासाला मरतोय एक माणूस शेतकरी. बेरोजगारी कुठे आहे, काय आहे? आणि हे जेव्हा तिथे विकासाच्या वल्गना मारत होते आणि फोकनाळ्या सांगत होते आणि महाराष्ट्राला मूर्ख बनवत होते. मुख्य त्यांचा प्रॉब्लेम आहे 17 विधानसभा. महाराष्ट्रात 17 विधान परिषदेच्या निवडणुका आहेत. नंबर 1 पार्टी बीजेपी आहे, नंबर 2 एकनाथ शिंदेची शिवसेना, नंबर 3 सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस. जे वाटप झालंय ते असं सांगण्यात येतंय, की 17 पैकी 11 भाजपाला, 4 एकनाथ शिंदेला आणि 2 सुनेत्रा पवारांसाठी. पण एकनाथ शिंदेना 6 हव्या. मग एकनाथ जर शिंदेनी 6 घेतल्या, तर मग ताई 3 घेतील. मग 9 गेल्या, तर मग 8 राहतील. त्या 8 वर भाजपा तयार आहे का? सगळा पेच तोच आहे. नाशिकचा एक पेच आहे, पुण्याचा एक पेच आहे. हे आपल्या विधान परिषदेच्या सीटच्या साठी दिल्ली दरबारामध्ये याचक बनून कटोरा घेऊन फिरत आहेत. आणि सांगताय आम्ही महाराष्ट्राच्या प्रश्नांबद्दल विचार करतोय. कसले फालतूचे प्रश्न विचार करता? मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असतो, सारखे सांगतात, अफवा पसरवू नका. महाराष्ट्रात भरपूर पेट्रोल आहे. डिझेल, पेट्रोलची कमी होऊ देणार नाही. पण जेव्हा हे महाराष्ट्राच्या विकासाच्या गोष्टी करतात दिल्लीमध्ये येऊन, तेव्हा महाराष्ट्राचं भविष्य दम तोडतंय. अशी बातमी जेव्हा डोळ्यासमोर येते, तेव्हा अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. हिंगोलीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. डिझेल नसल्याचे कारण देत गरोदर महिलाला रुग्णवाहिका नाकारण्यात आली. त्यामुळे रुग्णालयात पोहोचायला उशीर झाल्याने तिच्या पोटातच बाळाचा मृत्यू झाला. या धक्कादायक प्रकरणामुळे संतप्त नातेवाईकांनी तक्रार दाखल केली असून या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केलेली आहे. हिंगोलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
डिझेल नसण्याचे कारण देत महिलेला रुग्णवाहिका नाकारण्यात आली. सदर महिला रुग्णालयात पोहोचण्यात उशीर झाला. तिचं बाळ पोटातच दगावलं. या महिलेच्या नातेवाईकांनी तक्रार केलेली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ माजलेली आहे. इंधन टंचाईचा फटका सर्वसामान्य माणसाला कसा बसतो याचं एक जिवंत उदाहरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रशासनाने डिझेल नेसण्याचे कारण देत गरोदर मातेला रुग्णवाहिका नाकारली. प्रायव्हेट वाहिकेतून हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाले. मात्र उशिरा पोहोचल्याने आईच्या पोटातच बाळ दगावल्याची प्रतिक्रिया रुग्णाच्या नातेवाईकांना दिली. त्यामुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. आमच्या पेशंटला रुग्णालयात हलवायचं होतं, तिचे नातेवाईक सांगतात महिलाचे. आम्ही 850चं डिझेल टाकून स्वतः गाडी केली, तिथे घेऊन आलो. मग हिंगोलीच्या रुग्णालयात ऍडमिट केलं, पण तोपर्यंत उशीर झाला. कारण तेथे आल्यावर आम्हाला डॉक्टर म्हणाले, ताई तुम्ही जर लवकर आला असता तर तुमचं बाळ वाचवू शकलं असतो. आता तुम्हाला वेळ लागल्याने बाळ वाचवता आलं नाही, असं त्यांनी सांगितल्यामुळे महिला रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये भयानक क्रोध आहे. आम्ही येणारच होतो, पण ॲम्ब्युलन्सला डिझेल नव्हतं. त्यामुळं ॲम्ब्युलन्स आम्हाला इथं घेऊन येत नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान या घटनावरून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. या हत्येसाठी सरकार जबाबदार आहे असं म्हणावं लागेल. कारण कुठेही इंधनचा तुटवडा नाही अशा घोषणा सरकारकडून केल्या जातात. अशा वेळेस हिंगोलीमधली ही घटना घडली. फक्त रुग्णवाहिकेला तिथे इंधन मिळालं नाही, म्हणून आज एका मातेला तिचं बाळ गमवावं लागलं, असं रोहिणी खडसे म्हणाल्या, जे शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आहेत. काय करणार? म्हणून मी म्हणतो, जेव्हा हे महाराष्ट्रातले नेता दिल्लीत येऊन महाराष्ट्राच्या विकासाच्या फोकनाळ्या मारतात, आम्ही विकास महाराष्ट्राचा व्हावा म्हणून तिथे आलो आणि तिकडं महाराष्ट्राचं भविष्य जन्म घ्यायच्या अगोदरच मरतं. ही आहे वास्तविकता या महाराष्ट्राची. आता आम्हालाही लाज वाटते यांना विचारायला, कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? कारण भीती वाटते तिकडनं उत्तर यायचं. अबे जाय बे, जिथं न्यायचं तिथं घेऊन जातो. त्या बापाला घाबरतो का? कुठेही घेऊन जा महाराष्ट्र, पण नरकात घेऊ नका. महाराष्ट्राचा नरक करू नका. ही तुम्हाला हात जोडून विनंती. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.